केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण थर्मोडायनॅमिक्सचे प्रॉब्लेम्स बघतोय आणि त्याच्यापैकी आत्ताचा हा 56 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी 2.5 मोल्स ऑफ वॉटर इव्हॅपोरेट्स म्हणजे पाणी आपण इव्हॅपोरेट केले म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये गेले. पाणी कितीला उकळते 373ला उकळते म्हणजेच ते उडून जाते गॅसेस स्टेटमध्ये जाते. लॅटेंट एन्थॅल्पी ऑफ व्हेपोरायझेशन किती दिलं त्यांनी 2.260 किलो जूल पर ग्रॅम. एका ग्रॅमसाठी दिले पर मोलसाठी नाही बरं का, हे एका ग्रॅमसाठी हे मेन्शन करा. कॅल्क्युलेट डेल्टा एच आणि डेल्टा यू हे दोन्ही पण कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल तर 2 मोल वॉटर आहे 2.5 मोल्स ऑफ वॉटर आहे ना, मग त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला व्हेपर्समध्ये करायचं आहे. म्हणजेच 2.5 मोल्स ऑफ H2O कन्वर्टेड इंटू कुठं कन्वर्ट करायचं आहे आपल्याला तर 2.5 मोल व्हेपराइज करायचं आहे. आणि म्हणजे हे आधी लिक्विड स्टेटमध्ये होतं, आता H2O कुठल्या स्टेटमध्ये जाणार आहे गॅसेस स्टेटमध्ये जाणार आहे. म्हणजे काय करणार बघा बरं 2.5 मोल्स ऑफ H2O लिक्विड स्टेटमधला 2.5 मोल्स ऑफ H2O कुठे गेला तो तर गॅसेस स्टेटमध्ये गेला. अशा वेळेचा एन्थॅल्पी चेंज तुम्हाला किती दिलाय त्यांनी डेल्टा एच दिलाय तुम्हाला, तर किती दिलाय तो 2.260 किलो जूल पर ग्रॅम दिलाय. पर ग्रॅमचा अर्थ होतो की एका ग्रॅमसाठी एवढा दिलाय. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आता हे पर ग्रॅम म्हणजेच काय समजून घ्यायचं आपल्याला की तसं बघायला गेलं तर काय तर 18 ग्रॅम H2O जर घेतला तर तो असतो 1 मोल असतो, 1 मोल असतो. मग आता 2.5 ग्रॅम H2O म्हणजे किती ग्रॅम होणार आहे हे पण समजायला पाहिजे आपल्याला. तर 2.5 मोल असेल पाणी तर किती ग्रॅम होणार आहे 18 1 8 18 2 36 आणि 9 36 आणि 9 किती होत आहेत तर 40 आणि 45 म्हणजे 45 ग्रॅम जर पाणी घेतलं तर ते 2.5 मोल होते. म्हणजे 2.5 मोल पाण्याचं वजन किती येते 45. पुढं आता आपल्याला पुढे काय दिलंय बघा त्यांनी तर डेल्टा एन आपल्याला काढावं लागेल. डेल्टा एन कसा काढायचा आपण तर डेल्टा एन मध्ये आपण काय करतो तर प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट करतो. हा कोण आहे तर प्रॉडक्ट, ह्याला आपण म्हणायचं N2 आणि हा कोण आहे रिॲक्टंट, ह्याला म्हणायचं N1. ऍक्च्युली रिॲक्शन झाली नाही सोडा, ही फिजिकल प्रोसेस आहे, आपण त्याला रिॲक्शन असं म्हणायला नाही पाहिजे. पण आपला फॉर्म्युला काय N2 मायनस N1. मग N2 किती आहेत सांगा बरं तर गॅसेस स्टेटमध्ये हा 2.5 आहे, N2 आहे तो 2.5 मायनस. आता N1 किती आहे सांगा बरं. N1 हा लिक्विड स्टेटमध्ये आपलं काय ठरलंय तर गॅसेस किंवा लिक्विड किंवा सॉलिड स्टेटमध्ये असलेलं मटेरियल आपण इथं काउंट करायचं नाहीये, त्यामुळे याला आपल्याला घ्यायचंच नाही. जरी 2.5 असतील तरी आपल्याला इथं घ्यायचं नाही, याला 0च घ्यायचं आपण. म्हणजे डेल्टा एन आपला किती आला तर 2.5 आला. आता हा डेल्टा एन तुमच्या समोर आहे. आता आपल्याकडे डेल्टा एच आहे ऑलरेडी. किती आहे डेल्टा एच तुम्हाला दिलाय तर डेल्टा एच तुमच्याकडे किती आहे बघा बरं. हा किती आहे तर हा किलो जूलमध्ये कन्वर्ट केलं तर बरं होईल. मग आता ह्या किलो जूलमध्ये कन्वर्ट करून मी डायरेक्ट घेतो 2.260 जूल. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी आपल्याकडे आहेत, हा डेल्टा एन माहिती आहे आणि डेल्टा एच, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे माहिती आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर एका मोलसाठी आपल्याला काय असेल तर ते आपल्याला काढून घेऊया पहिल्यांदा. म्हणजे आपण काय करूया डेल्टा एच फॉर 1 मोल इज इक्वल्स टू, आता हा जूल दिलाय ना, आता हा डेल्टा एच दिलाय, तो डेल्टा एच काय दिलाय तर पर ग्रॅम आहे. पर ग्रॅम आपण आतापर्यंत कधीच पर ग्रॅम घेतलं नव्हतं ना, आतापर्यंत आपण काय करत होतो तर पर मोल असा शब्द वापरत होतो. मग आता एका मोलसाठी तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 1 मोल म्हणजे किती ग्रॅम पाणी असते तर 18 ग्रॅम पाणी असते. मग हे किती दिले बघा बरं 2.260. याला जर तुम्ही 18 मल्टिप्लाय केलं किती ना 18 एका ग्रॅमसाठी किती आहे एवढं आहे तर 18 ग्रॅमसाठी किती आहे ते कळायला पाहिजे ना, म्हणजेच एका मोलसाठी किती ते कळायला पाहिजे. म्हणजे एका मोलसाठी किती कळण्यासाठी आपण काय करतो तर 18 याला मल्टिप्लाय करतो. मग आता 18 मल्टिप्लाय केल्यानंतर जे काय व्हॅल्यू येईल ते आपल्याला घ्यायचे. मग आता आपण इथं काय करू तर डेल्टा एचचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट वापरूया. इथं प्रत्येकाला कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा डेल्टा एचचा फॉर्म्युला काय आहे तर बघा बरं डेल्टा एचचा फॉर्म्युला डेल्टा एचचा फॉर्म्युला 2.5 म्हणजे हे कोण आला तर तुमचे नंबर ऑफ मोल्स आले, चेंज इन नंबर ऑफ मोल्स आले इंटू हे किती आहे बघा बरं 2260 इंटू 18
तर याचं मल्टिप्लिकेशन करायचं, यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं, जो तुमचा येईल ना तो काय येणार आहे माहिती आहे का, हा डेल्टा एच का ना कसा येणार आहे, पर मोलसाठी येणार आहे, एका मोलसाठी येणार आहे. मग एका मोलसाठी किती आला बघा बरं, 101,700 जूल, म्हणजे 101,700 जूल. आता हा बघा, हे खूप महत्वाचं आहे, जूल पर मोल, हे पर मोल म्हणजे एका मोलसाठी आलं, म्हणजे ही व्हॅल्यू तुम्ही समजून घ्या. तुम्हाला झंझट कुठं लागलं माहिती आहे का, त्यांनी दिलंय बघा इथं पर ग्रॅम दिले नाही बघा, हे पर ग्रॅम दिलून घोळ झालाय. हा ग्रॅमचं कन्व्हर्जन मोल करण्यासाठी आपल्याला हे करावं लागलं, 18 मल्टिप्लाय करावं लागलं, 2.5 साठी जे काय ते मल्टिप्लाय करावं लागलं. हे जे आलं ना हे पर मोलसाठी नाही, सॉरी, हे पर 2.5 मोलसाठी आलं, कारण 2.5 न मल्टिप्लाय केलं ना. इथं जे आन्सर लिखणं आहे बघा, हे आन्सर आहे ते पर मोल आले. हे आन्सर जे दिसते का एका मोलसाठी एवढं आन्सर येते. या आन्सरला आपण जर 2.5 न मल्टिप्लाय केलं तर बघा बरं हे आलं ना पर 2.5 मोल आलं. 2.5 मोलला जे काय असेल ते इथं तुम्हाला दिसते. हे फॉर 2.5 मोल हे डेल्टा एच तुम्हाला एवढा मिळाला. आता हा आपल्याला वापरूया. मग डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस डेल्टा एनआरटी, हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. डेल्टा एच किती आलाय तर 101,700, हा 2.5 मोलसाठी आहे बरं का, हे समजून घ्या. मायनस परत कोण कोण आहे, किती मोल आहे बघा बरं, आपलं डेल्टा एन किती आहे, मायनस 2.5 इंटू 8.314 इंटू 373. ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल ह्या तिघांचं. मग किती आन्सर येते बघा बरं, 101,700, हा मायनस किती येतोय 7,752 किंवा 53 येईल इथं, 52 किंवा 53 समथिंग काहीतरी असेल, इज इक्वल्स टू. आता हे किती येईल मग बघा बरं, तर 93947 जूल हे आन्सर आलं. इथं 0 येईल, जर लॉग टेबल केलं तर 0 येईल. डेल्टा यू तुमचा एवढा आला. म्हणजे डेल्टा यू किती आला तर 93,947 कोण आला तर डेल्टा यू आला. आता हे समजून घ्या, डेल्टा एचचा फॉर्म्युला काय होतो, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी. हा प्रॉब्लेम आपण जो बघतोय तो यांनी थोडासा मॉडिफाय केला होता. थोडासा कसा मॉडिफाय केला होता तर 2.5 मोलसाठी, आणि त्यांनी जे दिलता एन्थॅल्पी पर ग्रॅम दिलता, तो पर ग्रॅमचं कन्व्हर्जन पर मोलमध्ये करून घेतलं आणि परत पर 2.5 मोलसाठी करून घेतलं. म्हणजे टोटल एन्थॅल्पी चेंज आपण कॅल्क्युलेट केलाय. आणि इथं आपण काय केला, त्या प्रोसेससाठीचा डेल्टा यू पण कॅल्क्युलेट करून टाकला. थँक्यू.